नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 8वं प्रकरण अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे। त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला। डॉक्टर यशवंत पाटणे हे प्रसिद्ध लेखक आहेत। शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याचे चांदणे, जगाच्या कल्याण, स्वरगंगेच्या काठी, ग्रंथ आमचे साथी, उद्याच्या आनंदासाठी, चंदनाचे हात, स्वयंशिल्पी, सहावे सुख, सत्यशोधक तेंडुलकर इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेलं आहे। विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय लेखकांनी या पाठामध्ये करून दिलेला आहे। हा पाठ त्यांनी चैतन्याचे चांदणे या पुस्तकातून घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या सारांशमध्ये दोन गोष्टी त्यांनी उल्लेख केले आहेत, ते म्हणजे विज्ञान युगातील विश्वकर्मा हे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना लेखकांनी उद्देशून म्हटलं आहे, आणि दुसरी गोष्ट डॉक्टर विश्वेश्वरय्या हे आपल्या विषयामध्ये अचूक ज्ञान ठेवत होते आणि म्हणून ते विश्वविख्यात होते। मी पाठाचं वाचन करतो। पाठाचं वाचन करत असताना मी आपल्याला स्पष्टीकरण देखील सांगणार आहे, आपण लक्ष द्यायचं आहे। या विश्वाचा पसारा अफाट आहे, ईश्वर त्याचा नियंता आहे, तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पाठवत असतो। तर मित्रांनो, हे जे विश्व आहे, हे जी सृष्टी आहे, या सृष्टीचा पसारा अफाट आहे, म्हणजे कुठेही त्याला अंत नाही। आणि या अफाट अशा विश्वाचा नियंता कोण आहे, तर ईश्वर त्याचा नियंता आहे। नियंता म्हणजे नियंत्रण करणारा। अफाट अशा विश्वावरती नियंत्रण करणारा ईश्वर आहे, परमेश्वर आहे। आणि परमेश्वरच पृथ्वीचं नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पाठवत असतो। विद्यार्थी मित्रांनो, अभियंता असा शब्द वापरलेला आहे। ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंजिनियर म्हणतो, तर अभियंता म्हणजे इंजिनियर। या सृष्टीचं नंदनवन करण्यासाठी परमेश्वर विश्वेश्वरय्या यांच्यासारखे इंजिनियर्स, यांच्यासारखे अभियंते या पृथ्वीवर पाठवत असतो। नंदनवन म्हणजे स्वर्ग। या सृष्टीचं स्वर्ग करण्यासाठी परमेश्वर विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पृथ्वीवर पाठवत असतो। विद्यार्थी मित्रांनो, ही पृथ्वी किंवा ही सृष्टीपूर्वी काटे, झाडे, झुडपे, डोंगर, पर्वत अशा स्वरूपाची होती, परंतु आज जी आपण पृथ्वी पाहतो किंवा सृष्टी पाहतो, तिच्यावरती इमारती आहेत, अनेक मोठमोठे सरोवरे आहेत, नद्यांमध्ये बांधलेले धरणं आहेत। अशा प्रकारचे सुंदर चित्र आहे हे अभियंत्यांनी किंवा इंजिनियर्स लोकांनी शक्य करून दाखवलं आहे। आणि म्हणून अशा प्रकारे या पृथ्वीला, या सृष्टीला जर सुंदर करायचे असेल तर परमेश्वरांनी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते या पृथ्वीवर पाठवले आहेत, असं लेखक म्हणतात। म्हैसूरचे वृंदावन उद्यान ही या अभियंत्याची अद्भुत निर्मिती। म्हैसूर या शहरामध्ये जे वृंदावन उद्यान आहे, हे विश्वेश्वरय्या यांनी निर्माण केलं आहे। अद्भुत अशी, अद्भुत म्हणजे एक अजब, अद्भुत अशी निर्मिती आहे। 15 सप्टेंबर 1861 ते 14 एप्रिल 1962 असे शतकोत्तर म्हणजे 100पेक्षा जास्त, त्यांचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त होतं। असं शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षगुडम। त्यांचे जन्मगाव होते कर्नाटकातील मदनहळ्ळी। त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी। 3 राज्य, 3 शहरं, आणि त्यामुळे अशी त्यांच्या नावातली विश्वात्मकता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातही अवतरली होती। डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल लेखक पुढे म्हणतात, आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो। वावरत असतो म्हणजे फिरत असतो, वावरणे म्हणजे फिरणे। जो आशावादी मनुष्य असेल, त्या सृष्टीमध्ये वावरत असताना, फिरत असताना तो एक स्फूर्ती म्हणजे शक्ती,
स्फूर्ती घेऊन फिरत असतो, वावरत असतो, तो शांततापूर्ण सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्व देतो. विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण, त्याचं जे वागणं होतं, आचरण होतं, ते सुनियंत्रित, कोणत्याही प्रकारचं घाई गर्दी त्यांच्या वागण्यामध्ये नसायची. कठोर परिश्रम, एखादं काम जर त्यांनी हातात घेतलं तर ते काम पूर्ण करण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात परिश्रम घ्यायचे, कठोर परिश्रम घ्यायचे. ते काम पूर्ण होईपर्यंत परिश्रम करत राहायचे. प्रसन्नता, काम कितीही कठीण असो, प्रसन्न मुद्रेने कामाला सामोरं जाणे. संयम आणि प्रचंड आशावाद, आणि काम करत असताना संयम ठेवणे, सहकार्यांशी प्रेमाने वागणे आणि काम पूर्ण होणारच अशा प्रकारचा आशावाद त्यांच्या मनामध्ये नेहमी असायचा. हे ज्या 5 गोष्टी आहेत, म्हणजे सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद, या 5 गोष्टींना त्यांच्या जीवनातील पंचसूत्री असं म्हटलं आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले. त्यांचे जे वडील होते त्यांना ते पारखे झाले. वडिलांना पारखे झाले म्हणजे त्यांच्या वडिलांचं निधन झालं, मृत्यू झाला. पारखे होणे म्हणजे वडिलांचं निधन झालं. परिस्थिती बेताची होती, म्हणजे जेमतेम होती. आर्थिक परिस्थिती खूप काही चांगली नव्हती, पण आई मनाची श्रीमंत होती. त्याची जी आई होती ती आर्थिक परिस्थितीने श्रीमंत नसायची, परंतु मनाने प्रचंड प्रमाणात श्रीमंत होती. नुसती श्रीमंत नव्हती तर मनाने जिद्दी सुद्धा होती. तरी सुद्धा शिक्षणाचा भार आईवर पडू नये, आई कष्ट करत होती. परंतु विश्वेश्वरय्या यांनी असं ठरवलं की आपण आईवरती शिक्षणाचा भार टाकायचा नाही, आईला हा त्रास द्यायचा नाही. आणि म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले. स्वतः लहान लहान मुलांची शिकवण्या घेऊ लागले आणि पैसे उभे केले. पुष्कळ कष्ट केले, मेहनत केली, परिश्रम केले. कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणी संपादन केली आणि कष्टातून पैसा उभा केला. त्या पैशावरती त्यांनी महाविद्यालयामध्ये प्रथम श्रेणी संपादन केली. पुढे प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले, हे पुण्याला आले. पुणे या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1883 मध्ये ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतामध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये त्यांना सहाय्यक अभियंता या पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती म्हणजे नेमणूक. सहाय्यक अभियंता या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. त्याच वर्षी त्यांनी खानदेशमधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्य प्राय म्हणजे अतिशय कठीण, खानदेशमध्ये एका नाल्यावर बसवण्याचं अतिशय कठीण असं काम त्यांनी शक्य करून दाखवलं. त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद खुश झाली. बेहद म्हणजे खूप. त्यांचे जे वरिष्ठ लोक होते ते त्यांच्यावरती खुश झाले. व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर धरणाच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आणि त्यामुळे उत्तर भारतामध्ये सिंध प्रांतामध्ये सक्कर शहरामध्ये पाणी पुरवठ्याची क्लिष्ट म्हणजे अतिशय कठीण, अतिशय कठीण अशी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली. त्याचं असं झालं की सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. ही जी सक्कर नगरपालिका होती, सक्कर शहराची नगरपालिका होती, या नगरपालिकेने गावातील गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती एका उंच डोंगरावरती एक जलाशय म्हणजे पाणी ज्या ठिकाणी साठवलं जातं असं ठिकाण बांधलं होतं. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाईल. एक भला मोठ्या पंपाने ते नदीचं पाणी त्या जलाशयामध्ये उंचवट्याच्या ठिकाणी साठवलं जायचं. त्या नदीच्या पाण्यामध्ये वाळू असायची.
वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाईल आणि अशा प्रकारचं घाणेरडं ज्याच्यामध्ये वाळू मिसळलेली होती, शुद्ध केलेलं नव्हतं, असं पाणी या सक्कर शहरामधील गावकऱ्यांना पुरवलं जायचं. बिचारा नागरिकांना पाणी सोसत नव्हते, म्हणजे पाणी पिलं जात नव्हतं, सहन होत नव्हतं आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. या सगळ्या गोष्टीसाठी पाणी फिल्टर करावं लागणार होतं. फिल्टर करण्यासाठी खूप मोठा पैसा लागणार होता. तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा या सक्कर नगरपालिकेकडे नव्हतं. त्यामुळे ते पाणी फिल्टर करू शकत नव्हते, पाणी शुद्ध करू शकत नव्हते आणि तसंच वाळू मिश्रित अशुद्ध पाणी गावकऱ्यांना प्यायला मिळायचं. गावकरी बिचारे काही करू शकत नव्हते. विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले. आव्हान म्हणजे एक चॅलेंज. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. अल्पखर्चिक म्हणजे कमी खर्चाचा, तोडगा म्हणजे उपाय. त्यांनी त्याच्यावरती कमीत कमी खर्च लागेल, म्हणजे गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल आणि त्या सक्कर नगरपालिकेला खूप खर्च लागणार नाही, अशा प्रकारचा उपाय त्यांनी त्या नगरपालिकेला आणि सरकारला सुचवलं. नदीच्या काठाजवळ म्हणजे नदीच्या पात्रामध्येच एक खोल आणि गोल विहीर खोदून काढायला लागली. त्यांनी सांगितलं की नदीच्या पात्राजवळ शेजारीच नदीजवळ एक विहीर खोदा. विहीर खोल असली पाहिजे आणि गोलही असली पाहिजे. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. स्वप्नातही दिसणार नाही जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे पाणी आले. म्हणजे त्यांना प्रचंड प्रमाणात आनंद झाला. डोळ्यामध्ये आनंदाचा अश्रू आले म्हणजे त्यांना खूप आनंद झाला. तो साऱ्या भारतीयांच्या कुतूहलाचा कौतुकाचा विषय ठरला. त्यांनी 1907 मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. स्वेच्छानिवृत्ती म्हणजे स्वतःहून निवृत्त होणे. ते ज्या नोकरीवर होते त्या नोकरीत उतरून त्यांनी स्वतः निवृत्त झाले. त्यांच्या सेवेचा गौरव, त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा दिली होती आणि म्हणून त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली. त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. विद्यार्थी मित्रांनो, हे जे डॉक्टर विश्वेश्वरय्या होते, हे लहान असताना विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना ते आपल्या वडिलांपासून पारखे झाले. त्यांच्या वडिलांचं निधन झालं. शिक्षण करण्यासाठी आईला मोलमजुरी करावी लागत होती, म्हणून त्यांनी स्वतः शिकवण्या घेतल्या, पैसा उभा केला. त्या माध्यमातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आणि अशा प्रकारचा त्रास इतर कोणाला होऊ नये किंवा शिक्षणापासून कोणीही दुसरा गरीब विद्यार्थी वंचित राहू नये, हा विचार करून डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या पेन्शनची सगळी रक्कम, जवळजवळ सगळी रक्कम, गरजेपुरता जवळ ठेवली आणि बाकी सगळी रक्कम त्यांनी शिक्षणाच्या कामासाठी दिली. गरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तो पैसा वापरायला दिला. इच्छा एकच, आपल्यासारखा कोणी अद्भुत परिस्थिती, प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभलं पाहिजे. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी आपल्यातल्या माणुसकीचे असे लोभस म्हणजे सुंदर दर्शन घडवले. त्यांच्यामध्ये जी माणुसकी होती त्याचं असं सुंदर प्रकारे त्यांनी दर्शन घडवलं. निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी, स्थापत्यशास्त्र म्हणजे बांधकाम शास्त्र, या स्थापत्यशास्त्रामध्ये युरोप खंडाने कशी प्रगती केलेली आहे त्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर विश्वेश्वरय्या हे आपल्या निवृत्तीनंतर युरोपच्या दौऱ्यावर गेले. युरोपमध्ये कशा प्रकारे बांधकाम केलं जातं, मोठमोठाली कामं कशा प्रकारे केली जातात, या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ते युरोपमध्ये गेले होते. दौऱ्यावर असतानाच त्यांना अचानक एक तार आली. पूर्वीच्या काळी पोस्ट खात्याच्या माध्यमातून तार पाठवली जायची. तार म्हणजे एक इमर्जन्सी निरोप असायचा किंवा तात्काळ पोचणारा निरोप असायचा. तर त्यांना तशा प्रकारची तार युरोपमध्ये असताना आली. तार होती हैदराबादच्या निजामाची. त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं, तातडीने या, म्हणजे त्यांना परत बोलावं. हैदराबादच्या मुसा नदीने
रौद्र रूप धारण केले होते. रौद्र रूप म्हणजे भयानक रूप. हैदराबाद मध्ये जी नदी आहे तिचं नाव आहे मुसा. या मुसा नदीला खूप मोठा पूर आलेला होता. पूर आल्यामुळे शहरामध्ये पाणी शिरत होतं. लोकांचं जीवन हे धोक्यात आलेलं होतं आणि म्हणून हैदराबादच्या निजामांनी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना एक तार पाठवली. तारमध्ये लिहिलं होतं की तातडीने परत या. हैदराबादच्या मुसा नदीने रौद्र धारण केले होते. सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता. खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले. हे जे अगस्त्य ऋषी प्राचीन काळामध्ये अगस्त्य नावाचे ऋषी होऊन गेले. ते हे जे अगस्त्य ऋषी आहेत हे काशी या ठिकाणी राहायचे. काशीमधून दक्षिण भारतामध्ये सगळ्या देवतांनी त्यांना विनंती करून बोलावलं होतं आणि ते सुद्धा काशीमधून दक्षिण भारतामध्ये प्रकट झाले होते आणि म्हणून आधुनिक युगाचे अगस्ती होऊन डॉक्टर विश्वेश्वरय्या हे हैदराबाद शहरामध्ये दाखल झाले. तब्बल 6-7 महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली. अशा प्रकारे त्यांनी मुसा नदीने हे जे रौद्र रूप धारण केलं होतं त्याच्यावरती नियंत्रण निर्माण केलं आणि मानवाचं जीवन सुकर केलं. हैदराबादच्या नागरिकांवरती जे संकट आलं होतं त्या संकटाला त्यांनी परत पाठवलं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. पाठाचा जो अर्धा भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत आणि झालेला भाग आपण वाचायचा आहे, अभ्यासायचा आहे. धन्यवाद.